विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. यस, पुन्हा आपल्या YouTube चॅनलवर. बघा, इन आवर प्रीवियस क्लास और प्रीवियस व्हिडिओज आपण पाहिला होता की ऑसिलेशन. आता या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. यस, हा चॅप्टर तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये चॅप्टर नंबर 14 बघा 14 नंबरचा चॅप्टर आहे. आणि हा चॅप्टर तुम्हाला MST CET ॲज वेल ॲज महाराष्ट्र बोर्डाच्या एक्झाम मध्ये हा 4 मार्क्स साठी महत्वाचा असा चॅप्टर आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोपा आणि त्याचबरोबर थोडासा कन्सेप्च्युअल हा चॅप्टर आहे. तसेच तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये खूप साऱ्या चॅप्टरचा बेनिफिट नक्कीच होईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर तुम्हाला 4 मार्क्स साठी आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स साठी हा चॅप्टर आहे. तर 5 मार्क्सचा हा चॅप्टर आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या चॅनलवर अभ्यासायचा आहे. सो आपण वेळ न लावता सुरुवात करूयात ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. बघा यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ड्युअल म्हणजे किती हो? 2. ड्युअल म्हणजे किती? बघा, ड्युअल मीन्स 2. मग ड्युअल 2 नेचर आहेत. कशा कशाचे हो? रेडिएशन आणि मॅटरचे. बघा, त्या अगोदर आपण पाहू इंट्रोडक्शन ऑफ दॅट चॅप्टर. आता बघा, या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय पाहायला भेटते की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट ही कोणती वेव्ह आहे हो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आता हे कसं कळालं बाबा? पहिल्यांदा लाईटीचा शोध कोणी लावला? तर तो होता सर आयझॅक न्यूटन. व्हेरी गुड. हा, तेच न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. त्याच्याच बरोबर तेच न्यूटन ज्यांनी साऊंडचा शोध लावला आणि तेच न्यूटन ज्यांनी लाईटचा शोध लावला. मग लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे न्यूटनने नाही सांगितलं. न्यूटनने तर सांगितलं होतं की लाईट इज अ पार्टिकल नेचर. आता मग आपल्याला पाहायचं ड्युअल नेचर म्हणजे काय. त्या अगोदर लाईट ही कोणती वेव्ह असते हो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. थोडक्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. रेडिएशन म्हणजे काय? आपल्यापर्यंत रेडिएट येतात म्हणजे उष्णता आपल्यापर्यंत येते, त्याला म्हणतो आपण रेडिएशन्स. हा, आता बघा हिवाळ्यामध्ये आपण काय करतो? रेडिएशन सेकोटी करतो, तो झाला रेडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय? वेव्हच्या 2 टाईप मधली एक टाईप आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. अशी वेव्ह ज्याला कोणत्याही मीडियमची रिक्वायरमेंट नसते. कशासाठी? डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन साठी. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय? अशी वेव्ह ज्या वेव्हला कोणत्याही माध्यमाची गरज नसते, त्याला म्हणणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि ते रेडिएशन आहेत आपल्या लाईट मध्ये, जी सन पासून आपल्यापर्यंत येते. आता मग या लाईटीची स्पीड किती असते हो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इतक्या स्पीडने लाईट पर सेकंडला इतक्या स्पीडने लाईट आपल्यापर्यंत येते. मीन्स 3 लाख किलोमीटर इतका पर सेकंड या लाईटीची स्पीड असते. यस, व्हेरी गुड. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ काय कन्सिस्ट करत आहे? बघा, मॅन्युअली परपेंडिक्युलर ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये 2 फील्ड आहेत. एक इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी मॅग्नेटिक फील्ड. बघा, 2 फील्ड आहेत. एक तर आपली वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड न जाते आणि दुसरी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा याच्यामध्ये आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक अशा प्रकारची ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते आणि ही प्रोपोगेशन करते परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे कशी? बघा थोडक्यात सांगतो. एक इलेक्ट्रिक फील्ड, एक मॅग्नेटिक फील्ड, ही अशी जाणार वेव्ह. अशा प्रकारे वेव्ह इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोपोगेशन करते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनने. हा, मग बघा थर्ड पॉइंट काय दिलंय? द आयडिया ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. क्वांटायझेशन म्हणजे काय? पॅकेट्स ऑफ एनर्जी. क्वांटायझेशन ऑफ एनर्जी वॉज प्रोपोज्ड बाय प्लँक्स. बघा, याच्या अगोदर जर तुम्ही चॅप्टर अभ्यासला असेल 4, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला प्लँक्स ची थिअरी आहे. प्लँक्स न दिले. यस, प्लँक्स मध्ये सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला प्लँक्स, क्लॉशियस आणि प्लँक्स स्टेटमेंट आहे. प्लँक्सने एक थर्मोडायनामिक वर स्टेटमेंट दिले. यस, आणि इथं प्लँक्सने आपली थेअरी मांडली. थेअरी म्हणजे काय? एखादी गोष्ट पूर्णपणे त्याच्यावर अभ्यास करून
पब्लिश करण्यात आला. आपण प्लँकची थेअरी असे म्हणतो. आणि काय सांगितलं, ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम. बघा चॅप्टर नंबर 3 कोणता आहे हो, कायनेटिक थेअरी ऑफ हीट अँड रेडिएशन. या 3ऱ्या चॅप्टर मध्ये प्लँक्सने त्याचं ब्लॅक बॉडीचं एक स्पेक्ट्रम दिले. हा, आणि फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. पुन्हा त्याच चॅप्टर मध्ये तुम्हाला पेरी नावाच्या सायंटिस्टने आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी दिली. आणि प्लँक्सने ब्लॅक बॉडीचं एक स्पेक्ट्रम म्हणजे काय, अशी एक ग्राफ दिली स्पेक्ट्रम. हा, मग काय सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी की बाबा ही जी लाईट आहे ती किती असणार, इथं 5000 ते 5500 केल्विन असती. हा, आणि ते त्यांनी प्लँक्सने आपल्या ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये सांगितलं. यस, स्पेक्ट्रमच्या. बघा प्लँक्स प्रोपोज्ड अ मॉडेल दॅट सेज, काय सांगतो हा मॉडेल, बघा एनर्जी इज इमिटेड इन द पॅकेट्स म्हणजे काय, बंडल ऑफ वेव्स. हा, लाईट्स ह्याच्यामध्ये, याला म्हणतो आपण पॅकेट्स, बंडल ऑफ लाईट्स. जसं की एक पॅकेट, चिप्सचं पॅकेट, खूप सारे चिप्स त्याच्यात फुलफिल केले तर आपण त्याला म्हणणार पॅकेट्स. तसे लाईट, खूप सारा लाईटला म्हणणार आपण पॅकेट्स. आणि बघा हायेस्ट फ्रिक्वेन्सी एनर्जी ऑफ पॅकेट्स इज लार्जर. ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. बघा ह्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं व्हॉट इज मीन बाय लाईट, त्याच्यानंतर स्पीड ऑफ लाईट. पहिल्यांदा लाईट बद्दल कोणी बोललो, सर आयझॅक न्यूटन बोलले होते. यस, बघा ऑन द नेक्स्ट स्लाइड वी विल सी हिअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मेटल. ड्युएल म्हणजे किती, 2. हा, ड्युएल म्हणजे किती, 2. मग 2 नेचर आहेत, 2 नेचर. ड्युएल म्हणजे किती हो, 2, 2. मग काय असणार, एक बघा, एक आहे पार्टिकल नेचर. नंबर 1 आहे, एक सेकंड हा, लाइट. हाँ, light consists of one is particle आणि another one is wave. पार्टिकल आणि वेव्ह. आता पार्टिकल नेचर काय येते आणि वेव्ह नेचर काय येते, या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या. आता पार्टिकल मध्ये काय येणार हो, लाईट मध्ये बघा न्यूटननं सांगितलं होतं लाईट इज अ मेड अप फ्रॉम टायनी पार्टिकल. हे तुम्हाला चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स त्यामध्ये आहे. मग इथं पाहिलं होतं पार्टिकल मध्ये आपण कॉर्पुस्कल्स. हा, इथं पाहिलं होतं आपण कॉर्पुस्कल्स, न्यूटन्स कॉर्पुस्कुलर थेरी. मग याच्यामध्ये आपण काय पाहणार, याच्यामध्ये आपण पाहतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा, यामध्ये आपण पाहतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि वेव्ह मध्ये काय पाहतो आपण, इंटरफरन्स. त्याच्यानंतर डायफ्रॅक्शन, त्याच्यानंतर पोलरायझेशन. हा, व्हेरी गुड. ह्या गोष्टी आपण चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पाहिलात. पुन्हा या तुम्हाला इथं पाहिजे. म्हणून लाईट इज कन्सिस्ट ऑफ 2. यस, म्हणून याला काय म्हणतो आपण, ड्युएल नेचर. ड्युएल नेचर का, कारण की लाईट इज वेव्ह नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर. दॅट्स वाय याला म्हणणार आपण ड्युएल नेचर. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह. म्हणून हा झाला ड्युएल नेचर. सी, आता रेडिएशन आणि मॅटर तुम्हाला माहित आहे. बघा पुढचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट ही कोणती वेव्ह आहे हो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग आपल्याजवळ कोणते रेडिएशन येतात तो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन येतात. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, बघा रेडिएशन दॅट आर कॉज्ड बाय, कशामुळे, एक्सेलरेशन ऑफ चार्ज पार्टिकल्स अँड कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. म्हणजे एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल असतात. बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट होण्यासाठी सनच्या कोर मध्ये हजारो वर्ष अगोदर लाईट जनरेट झाली. ही जी आज भेटते आपल्याला पाहायला दिसते डोळ्यांना, ती लाईट हजारो वर्ष अगोदर जनरेट झाली आणि
ती लाईट कोरला येते, म्हणजे ऍक्सलरेटेड पार्टिकल असतात लाईटचे नंबर ऑफ, आणि ते पार्टिकल एकमेकांना काय करणार हो, प्रत्येक पार्टिकल ऍक्सलरेटेड आहे म्हणजे प्रत्येक पार्टिकल एकमेकांना काय करतं, रिपेल करतं, आणि असं रिपेल करत करत पार्टिकल अशा वेगाने काय होतात, इमिट होतात, आणि इमिट होऊन आपल्यापर्यंत लाईट पोहोचते, आणि ती लाईट असते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वर बेस्ड, मग याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हायब्रेशन. आणि ती लाईट सहजासहजी येते का, ती लाईट एकमेकांना परपेंडिक्युलर, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली, बघा सायनोसिडली, म्हणजे साइन वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये येते. साइन वेव्ह म्हणजे काय, जी वेव्ह, हा व्हेरी गुड, कुठून स्टार्ट होते, मीन पोझिशन पासून, त्या वेव्हला म्हणतो आपण साइन वेव्ह, आणि अशा प्रकारे ही वेव्ह आपल्यापर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या फॉर्मॅट मध्ये येत असते. आता बघा, द राईट अँगल्स टू इच अदर, एकमेकांमध्ये कितीचा, 90 कोन. मी तुम्हाला सांगितलं ही इलेक्ट्रिक ही मॅग्नेटिक फील्ड, अशा प्रकारे हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड अशा डायरेक्शनने जातं. बघा, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, हा, and to the direction of propagation are called electromagnetic radiation. त्यांना काय म्हणणार, ज्या वेव्ह मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे 90 डिग्रीच्या अँगल मध्ये एकमेकांना परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, आणि ते काय करतील, व्हायब्रेशन क्रिएट करतील सायनोसिडली, म्हणजे काय, साइन वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये, त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सी क्लिअर आहे, येस, व्हेरी गुड. बघा, हे लक्षात ठेवायचं, एखाद्या वेळेस विचारतात. सी, विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्हज. आता वेव्हजचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय हो, वैशिष्ट्ये काय काय आहेत, हा व्हेरी गुड. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मध्ये आपल्याला पाहायचंय, बघा दोन गोष्टी आहेत. सी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मध्ये दोन गोष्टी आहेत. वन इज, बघा, ऑल द व्हायब्रेटिंग पार्टिकल्स, आता जितके पार्टिकल आहेत ते काय करतील, व्हायब्रेशन करायलेत, हा, ऑफ मीडियम हॅव सेम एम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, म्हणजे काय, हे जे काही पार्टिकल आहेत या वेव्हचे, बघा ही वेव्ह आहे, या वेव्हचे जे काही पार्टिकल आहेत त्यांचा बघा हा सेम एम्प्लिट्यूड, बघा हा एम्प्लिट्यूड आहे, एम्प्लिट्यूड, हा एम्प्लिट्यूड हा सेम असतो, त्याच्यानंतर टाइम पिरियड, इथून इथपर्यंत जाणारा वेळ हा टाइम पिरियड सेम असतो, टी हा 2t, त्याच्यानंतर 3t अप टू nt, हा, आणि बघा फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, आणि ते कशात मोजतो आपण, n ने इंडिकेट करतो, आणि त्याचा युनिट आहे हर्ट्झ. व्हेरी गुड, that's हर्ट्झ, hz. ठीक आहे इथपर्यंत. आता बघा, स्टेट ऑफ ऑसिलेशन, ऑसिलेशनची स्टेट, ऑसिलेशन म्हणजे काय, हा, कोणत्या पार्टिकलला टू अँड फ्रो मोशन व्हायलाय त्याची ती स्टेट दाखवणार. फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, म्हणजे इथं आहे π/2, तर इथं आहे पाय, तर इथं आहे 3π/2, तर इथं आहे 2π, हा, मग 2π प्लस π/2 म्हणजे काय झाले, फेज आर चेंज पार्टिकल टू पार्टिकल, जसं जसं पुढे पुढे जाणार तसं तसं तो काय करायला, त्याचं स्थान बदलायले, त्याची जागा बदलायले, त्यालाच म्हणतो आपण फेज. फेज इज नथिंग बट द पोझिशन, ऍक्च्युअल पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतो आपण, फेज असे म्हणणार. इथपर्यंत कळतंय. बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह सोपे आहेत. एक तर त्याची व्हायब्रेशन जे आहेत वेव्ह त्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड सेम असतो, आणि दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये तो काय करतो, त्याचा फेज हा शिफ्ट करत जातो पार्टिकल टू पार्टिकल. बघा, स्टेट ऑफ ऑसिलेशन, फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, त्याला काय म्हणतो आपण, फेज. हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या वेव्हचे. यस, पहा आता दिले बघा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेव्हलेंथ दिले. आता फ्रिक्वेन्सी काय असते बघा, फ्रिक्वेन्सी द नंबर ऑफ सायकल्स पासिंग इन 1 सेकंड, म्हणजे एका सेकंड मध्ये किती नंबर ऑफ सायकल्स पास व्हायले, द नंबर ऑफ वेव्हज पासिंग इन 1 सेकंड, एका वेव्ह मध्ये किती वेव्हज पास व्हायल्यात त्याला काय म्हणतो आपण, व्हेरी गुड, फ्रिक्वेन्सी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय असते, हा बघा, फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट कशाने इंडिकेट करणार, एन ने. आपण एन या लेटरने फ्रिक्वेन्सीला इंडिकेट करतो, आणि एसआय युनिट इज काय असणार, हर्ट्झ, hz, हर्ट्झ. आणि फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, हे कशी असते हो, टाइम पिरियडच्या रेसिप्रोकल असते. दुसरं डेफिनेशन आपण लिहू शकतो, इट इज
इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. बघा त्याच्यानंतर आहे वेव्ह नंबर. आता वेव्ह नंबर म्हणजे काय? एकूण किती वेव्ह पास व्हायल्यात. हे बघा नंबर ऑफ वेव्हज पर युनिट डिस्टन्स. गिवन डिस्टन्स मधून किती वेव्ह पास होतात त्याला म्हणतो वेव्ह नंबर. वेव्ह नंबर इंडिकेट करणार के ने. मग काय फॉर्म्युला आहे? के इज इक्वल्स टू 2 पाय डिवाइडेड बाय लॅम्बडा. हा झाला वेव्ह नंबर. बघा ही एक वेव्ह आहे. हा ही एक वेव्ह आहे. इथून इथपर्यंत अंतर असतो विद्यार्थी मित्रांनो लॅम्बडा ही वेव्हलेंथ आणि इथपर्यंत असतो हा 2 पाय. मग इथून इथपर्यंत अंतर दाखवण्यासाठी के बरोबर 2 पाय हा डिस्टन्स भागिले ही सगळी लेंथ. हा झाला 2 पाय बाय लॅम्बडा इज अ वेव्ह नंबर. हा आणि मग त्याच्यानंतर आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असती ओमेगा बरोबर 2 पाय. त्याची तुम्हाला गरज नाही. पण वेव्ह नंबर तुम्ही चॅप्टर नंबर 6 and 7 कोणता होता? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्यामध्ये तुम्ही हे वेव्ह नंबर शिकलात. एमएससी सीईटी वर त्याच्यावर क्वेश्चन येतात बरं काय. हा लक्षात ठेवा. यस चला बघा आपण नेक्स्ट पाहू. याच्यानंतर आहे सी प्रॉपर्टीज ऑफ पार्टिकल्स ऑफ मॅटर. पार्टिकल ऑफ मॅटरच्या 4 प्रॉपर्टीज आहेत. पहिल्यांदा पार्टिकल ऑफ मॅटर. आता पार्टिकल नेचर आहे आणि वेव्ह नेचर आहे. तर आपण पार्टिकल नेचर बद्दल पाहिलं तर स्मॉल 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 व्हेरी छोटे 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 टायनी पार्टिकल असतात. आता त्याच्यानंतर काय सांगितलंय? त्या दोघांमध्ये स्पेस असतं. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा? त्या दोघांमधले जे पार्टिकल आहेत ते कन्सिस्टंटली मुव्हिंग करतात आणि बघा अट्रॅक्ट टू इच अदर. मग हे काय काय नाही आपण पाहू. बघा फर्स्ट सांगितलंय द पार्टिकल ऑफ मॅटर आर व्हेरी व्हेरी स्मॉल. पार्टिकल मॅटर खूप खूप लहान असतात. दुसरं पॉइंट सांगितलं त्यांनी द पार्टिकल ऑफ मॅटर्स हॅव स्पेस बिटवीन देम. 2 पार्टिकल मध्ये छोटा छोटासा काय असतो? स्पेस असतो. तिसरं बघा द पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. हे कॉन्स्टंटली मूव्ह करत असतात. आणि बघा नेक्स्ट द पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट टू इच अदर. हा एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट करत असतो. त्याला म्हणतो आपण ह्या 4 प्रॉपर्टी विसरायच्या नाही. व्हेरी व्हेरी स्मॉल वाली, त्याच्यानंतर स्पेस बिटवीन देम, त्याच्यानंतर कॉन्स्टंटली मुव्हिंग आणि अट्रॅक्ट टू इच अदर. अशा प्रकारचे तुम्हाला 4 प्रॉपर्टीज आहेत. हे लक्षात ठेवा. यस इथपर्यंत कळते. नेक्स्ट बघा आपण पाहू मोमेंटम ऑफ पार्टिकल. आता पार्टिकल आहे. पार्टिकल असेल तर पार्टिकल मोमेंटम करेल. मुवमेंट करेल. मुवमेंट म्हणजे काय? संवेग करेल. मोमेंटम आपल्याला पाहायचंय. मग मोमेंटमची डेफिनेशन काय असेल बघा? मोमेंटम सी मोमेंटम इज अ it is product of mass into velocity. हा काय प्रोडक्ट आहे मास इंटू वेलॉसिटीचा. त्याला काय म्हणतो आपण? मोमेंटम. आणि इट इज इंडिकेटिंग बाय द पी. कॅपिटल पी ने इंडिकेट करतो. पी इज इक्वल्स टू एम इंटू व्ही. हा झाला त्याचा फॉर्म्युला. कशाचा? मोमेंटमचा. मग विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा मोमेंटम म्हणजे काय असतो? संवेग असतो. संवेग. संवेग म्हणजे काय? संवेग म्हणजे गुणाकार कशातला? वस्तुमान गुणिले वेग. वेलॉसिटी म्हणजे वेग. मग आता बघा लक्ष द्या. velocity is a vector quantity. That's why momentum is a vector quantity. Velocity is a y vector quantity because it shows magnitude as well as direction. म्हणून momentum सुद्धा कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. मग याचं SI युनिट लिहा. SI युनिट इज काय भेटेल SI युनिट मोमेंटमचं? बघा P बरोबर SI युनिट लिहायचे मासचं किलोग्राम आणि त्याच्यानंतर मीटर पर सेकंड. हा झाला SI युनिट कशाचा? मोमेंटमचा. हा मोमेंटमचा SI युनिट आहे. हे लक्षात ठेवा. यस आता बघा विद्यार्थी मित्रांनो मोमेंटम नंतर आपल्याला पाहायचंय सी. बघा आता आहे बघा
प्लँक्स थेअरी ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी. आता इथं आहे प्लँक्स थेअरी. आता प्लँक्सनं काय सांगितलं होतं, प्लँक्स प्रोपोज दॅट इन हिज मॉडेल. त्याच्या मॉडेलमध्ये प्लँक्सने हे प्रपोज केलं. काय सांगितलं, काय प्रपोज केलं, वन इज एनर्जी इमिटेड इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स और पॅकेट्स. बघा एनर्जी इमिटेड कशी होते हो, एनर्जी इमिट म्हणजे बाहेर पडणे. कुठून बाहेर पडती, सन पासून बाहेर पडती, बल्ब पासून बाहेर पडती. जर बल्बच्या मधून एनर्जी बाहेर नाही पडली तर आपल्याला लाईट दिसत नाही. म्हणून एनर्जी इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. पॅकेटच्या फॉर्म मध्ये एनर्जी इमिट होते. पॅकेट म्हणजे काय, बंडल ऑफ इलेक्ट्रॉन्स. लाईटचे बंडल ज्याला म्हणतो आपण पॅकेट्स. आता बघा नेक्स्ट ऍट हायर एनर्जी बघा इथं बघा पहा नेक्स्ट काय सांगितलं, ऍट हायर एनर्जी द एनर्जी इमिटेड इज लार्जर. एनर्जी जर हायर असेल तर एनर्जी इमिटर बी लार्जर असतं. म्हणजे काय, सूर्य आहे, सन आहे, सनची एनर्जी हायर आहे म्हणून तो हायर एनर्जी लार्जर एनर्जी इमिट करतं. सनची एनर्जी जास्त आहे तो जास्त एनर्जी इमिट करणार. बल्बची एनर्जी कमी आहे तो कमी एनर्जी इमिट करणार. म्हणजे जितका मोठा बल्ब तितकी जास्त एनर्जी. हायर एनर्जी द एनर्जी इमिटेड इज लार्जर. बघा अकॉर्डिंग टू द प्लँक्स हायपोथेसिस. प्लँकच्या हायपोथेसिस नुसार काय असणार, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय न्यू आहे. आता ही न्यू काय, फ्रिक्वेन्सी. म्हणजे एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. मग E इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी काढून काय दिलं, कॉन्स्टंट H इज अ प्लँक्स कॉन्स्टंट. आणि व्हॅल्यू ऑफ इथं बघा हा H जो आहे तो काय आहे हो, H इज अ प्लँक्स कॉन्स्टंट. हा आहे प्लँक्स कॉन्स्टंट. आणि या प्लँक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू असती H बरोबर 6.63 into 10 to the power minus 34 जूल सेकंड. हा झाला प्लँक्स कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ही व्हॅल्यू विसरायची नाही. हे कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे प्लँक्स कॉन्स्टंट आणि ही व्हॅल्यू विसरायची नाही. यस, ह्या गोष्टी कळतात. बघा हा चॅप्टर खूप इझी आहे, खूप सोपा चॅप्टर आहे. तुम्हाला लक्ष देऊन वाचायचंय आणि याचा केअरफुली अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर कळेल. बघा आपण काय काय पाहिलं, आपण याच्या अगोदर पाहिलं की पहिला बघा आपण इथून इंट्रोडक्शन पाहिला होता की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. त्याच्यानंतर ती परपेंडिक्युलर असते इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बाबा लाईट इज अ ड्युअल नेचर आहे, दोन नेचर, एक पार्टिकल दुसरा वेव्ह नेचर. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची डेफिनेशन आहे. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्याच्यानंतर हे सायनोसॉइडल वेव्ह आहेत आणि हे मूव्ह होत असतात. त्याच्यानंतर पाहिलं आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह. वेव्हचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहिलं बघा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय असते त्याचा SI युनिट. त्याच्यानंतर वेव्ह नंबर त्याचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की पार्टिकल ऑफ मॅटरचे प्रॉपर्टीज 4 आहेत. ते खूप लहान लहान असतात, डिस्टन्स वर असतात, त्याच कंटिन्युअसली मुव्हिंग करतात आणि ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि त्याच्यानंतर बघा आपण पाहिलं की मोमेंटम हा प्रोडक्ट असतो मास आणि वेलॉसिटीचा. त्याच्यानंतर बघा आपण पाहिलं प्लँक्स थेअरी आणि त्याचं हायपोथेसिस. हे इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स आणि जितकी जास्त एनर्जी तितकं जास्त इलेक्ट्रॉन इमिट करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. आणि प्लँक्स कॉन्स्टंट H पाहिलं 6.63 into 10 to the power minus 34 जूल सेकंड. यस, सो इथपर्यंत या चॅप्टर मध्ये आपण या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं. सो आपण इथं थांबूत. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचे काही पॉइंट्स आहेत ते पाहू. आणि नक्कीच ह्या आपल्या चॅनलला जोडून राहा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि बोर्डाच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपण सगळे व्हिडिओज त्याच लेवलचे टाकणार आहोत. सो बी स्टे इन आवर चॅनल. थँक्यू.